कोणत्याही पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या निकषात बसतात, ते कोणाला त्यातनं वळगले नाही आहे. काही सरकारी अधिकारी, कर्मचारी, महिलाही त्याचा लाभ घेत होते. त्या सगळ्या लोकांना त्यातनं काढण्यात आलेलं आहे. निश्चितच उशिरा का होऊ नये, पण उद्धव ठाकरेंजींना समज आली आणि कुठेतरी त्यांनी हिंदुत्वाचा परत स्वीकार केला. त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि तिथे रामनगरमध्ये रामरक्षक सूत्राची जी पूजा ते करणार, रामरक्षकाची पूजा करणार आहे, तर ते त्यांनी उबाटा रक्षाची पूजा आता केली पाहिजे. आणि निश्चितच नागपूरमध्ये हा कार्यक्रम त्यांनी नियोजित केला आहे. जर 2019 मध्ये जर ही बुद्धी सुचली असती, तर मला असं वाटतं आज चित्र वेगळं आलं असतं. आणि तिथनंच 2 किलोमीटरवरती माननीय फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. तिथे जाऊन जर त्यांनी फडणवीस साहेबांना खुश करण्याकरता जर समजा व्यवस्थित आरती केली, तर मला असं वाटतं की ते पुढच्या 2 पिढी तेही सत्तेत राहू शकतील. मला असं वाटतं विजयभाऊ नेहमी सरकारच्या काय विरोधात बोललं पाहिजे, किंवा सगळ्या ज्या योजना, चांगल्या योजना आहेत, जे स्वतः ते देऊ शकले नाही, त्या सगळ्या योजनांच्या विरोधात ते बोलत असतात. आणि ते विरोधी पक्षाची चांगल्याने भूमिका मांडतात. पण प्रत्येक गोष्टीत विरोध शोधणं हे चुकीचं आहे. कर्जमाफी जी झालेली आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला, जे पात्र शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे.